नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील सर्वच येणाऱ्या भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा घोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गुरुग्राम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया जिल्ह्याला ओळखतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय? कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा या नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाईल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, डॅशची आदिवासी जमात मेळघाट या डोंगररांगामध्ये बहुसंख्येने राहते? डॅशची आदिवासी जमात मेळघाट या डोंगररांगामध्ये बहुसंख्येने राहते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरकू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात, ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 जांभी मृदा ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालील पर्यायापैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? खालील पर्यायापैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शेकरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, नागपूर हे शहर डॅशस नदीवर वसले आहे? नागपूर हे शहर डॅशस नदीवर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाग नदीवर वसले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, जैतापूर हा प्रस्थापित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा डॅश या ठिकाणी घेतली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा डॅश या ठिकाणी घेतली? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी घेतली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बीबी का मकबरा हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?
पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? जगात लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅशच्या लेण्या आहेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅशच्या लेण्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 वेरूळ लेण्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थानमध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार डॅश आहे. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कमी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पंढरपूर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिकंदराबाद या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश नदीच्या तीरावर आहे. आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅशच्या नदीच्या तीरावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा नदीच्या तीरावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 रेड्डी बंदर हे डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेड्डी बंदर हे डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पन्ना ही हिऱ्याची खाण ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यात डॅशच्या जिल्ह्यात चुनखड्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. राज्यात डॅश जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ या जिल्ह्यामध्ये चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर या ठिकाणी मनोरी खाडी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न 39 तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खोपोली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक डॅश रोजी झाली. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक डॅश रोजी झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 1 मे 1999 रोजी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्पादन क्षेत्रामध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सेल्युलर जेल कुठे आहे? सेल्युलर जेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलर जेल आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमध्ये
महाराष्ट्रातील डॅशडॅश या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. देशातील सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्रातील डॅशडॅश या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 शिराळा पोलीस स्टेशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 खंडामध्ये जगाची विभागणी झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थानाच्या संवर्धनाशी निगडित आहे? रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थानाच्या संवर्धनाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खारपुटी वने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदली क्षेत्र कोणते? 1981 साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदली क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 बेमनाड कोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली? लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 पूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 औद्योगिक धोरण 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निर्गुंतवणूक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भात व गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 राजाराम मोहन राय यांचा मृत्यू नंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असं? राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत? तर ऑप्शन क्रमांक 4 रामचंद्र विद्या बागशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण यांनी सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 तेल्या तांबोळ्याचा पुढारी म्हणून कोणास ओळखले जात होते? तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणास ओळखले जात होते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक यांना ओळखले जात होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 2 एप्रिल 1870 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? कोयना धरणातील जलाशय डॅश या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भगिनी निवेदिता यांचं मूळ नाव काय आहे? भगिनी निवेदिता यांचं मूळ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुमारी मार्टरेट नोबेल, ऑप्शन क्रमांक 2 कॅथरीन मेरी हेलिमन, ऑप्शन क्रमांक 3 धोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22
निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात? निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार बेटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महात्मा गांधींच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते? महात्मा गांधींच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते? तर ऑप्शन क्रमांक 4 जे.बी. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला. 10 मे 1857 रोजी येथील लष्करी छावणीतील उठाव झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 संयुक्त राष्ट्र संघाचे खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते? संयुक्त राष्ट्र संघाचे खालीलपैकी कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मेघालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1802 मध्ये डॅशच्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 1802 मध्ये डॅशच्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर ऑप्शन क्रमांक 4 दुसरा बाजीराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅश चळवळीत होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅश येथील होम रूल चे सक्रिय कार्यकर्ते होते. तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ येथील होम रूल सक्रिय कार्यकर्ते होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सद्भावना हे आपले करेक्ट आन्सर होईल.